रामराम मंडळी, जर उपवासाला तुम्ही फक्त साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडी खात असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या। तर इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि या फिक्क्या आहे। याला आपल्याला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने कट लावून घ्यायचा आहे। पूर्णपणे कट लावायचा नाही आहे, अशा पद्धतीने कट लावायचा आहे। बाकी सर्व मिरच्या सुद्धा प्रिपेअर करायचे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मी अशाच पद्धतीच्या अतिशय युनिक आणि ऑथेंटिक रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आता इथे आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये मी 2 टेबलस्पून शेंगदाणा कूट घेतलेला आहे। त्यामध्ये पाव चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे, पाव चमचा तिखट घ्यायचं आहे। याला छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर हे जे मिश्रण आहे, आपण जी मिरची कापलेली आहे यामध्ये भरायचं आहे। आता ही जी मिरची आहे अतिशय भन्नाट लागते चवीला आणि हा जो मिरचीचा बोंडा आहे म्हणजे मिरचीचा जो भजा आहे, हा जो भजा आहे हा जर तुम्ही एकदा उपवासाला बनवला तर माझी खात्री आहे की तुम्ही उपवासासाठी मुळीच दुसरं कोणताच पदार्थ बनवणार नाही। त्यामुळे ही जी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी काही मिरच्या प्रिपेअर करून घेतल्या आहे, साधारणतः 6 ते 7 मी मिरच्या प्रिपेअर केलेल्या आहे। आता इथे मी 3 मीडियम आकाराचे जे बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहे। त्याला छान प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, कुस्करून घ्यायचं आहे। आता हे नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही हे मिरची बोंडे करत असताना हे जे बटाटे आहे हे थंड असायला हवे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, एक पाव चमचापेक्षा थोडं जास्त मीठ टाकायचं आहे। चवीनुसार तिखट घाला, मी याच्यामध्ये अर्धा चमचा तिखट घातलेला आहे। आपण मिरचीचे भजे बनवतो आहे त्यामुळे मी तिखट थोडं कमी घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1 कप भिजवलेला साबुदाणा आपल्याला घालायचा आहे आणि सर्व जे मिश्रण आहे ते छान प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे। आता मिश्रण छान एकत्र करून झाल्यानंतर एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला हातावरती थोडा गोळा बनवून असं छान प्रकारे त्याला असा आकार द्यायचा आहे। त्याला थोडंसं असं आपल्याला पसरटसं बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये मिरची जी आहे ती भरू शकू। आता अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने आपल्याला मिरची भरायची आहे आणि याला छान प्रकारे पॅक करायचं आहे। पॅक करताना व्यवस्थित पॅक करायचं आहे, जेणेकरून आपण याला तेलामध्ये जेव्हा टाकू तेव्हा हा फुटणार नाही किंवा उघडणार नाही। त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थितरित्या पॅक करून टाकायचं आहे। आता एक मिरचीचा भजा मी इथे बनवलेला आहे आणि ही रेसिपी अतिशय भन्नाट आहे, त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या रेसिपीला शेअर करायला विसरू नका। अतिशय युनिक रेसिपी आहे। तर अशा पद्धतीने जे सगळे जे भजे आहेत ते मी बनवून ठेवलेले आहेत। चला तर मग आपण आता यांना तळून घेऊया। तळण्यासाठी आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे। तेल छान प्रकारे गरम असलं पाहिजे, कारण तेल जर तुमचं थंड असेल तर त्या थंड तेलामध्ये हे जे साबुदाण्याचे मिरचीचे भजे आहे हे उघडू शकतात किंवा वितळू शकतात। त्यामुळे कडकडीत तेलामध्येच आपल्याला याचं लालसर झाले तरी चालेल, नंतर मग तुम्हाला गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे। तर अशा पद्धतीने टाकल्यानंतर तुम्हाला लगेच त्या मिरचीच्या भज्यांना हलवायचं नाही आहे, त्याला तशाच पद्धतीने होऊ द्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे क्रिस्प हे भजे तयार झालेले आहेत। आता आपण हे सगळे काढून घेऊया। तर ही जी रेसिपी आहे ही अतिशय युनिक रेसिपी आहे, मी माझ्या घरी बनवली आणि सर्वांना फार आवडली। फक्त 5 मिनिटामध्ये ही जी रेसिपी आहे ही संपलेली आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही या एकादशीला तुमच्या घरी नक्की बनवा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक आणि शेअर केलं नसेल तर सगळं नक्की करून घ्या, कारण मी अशाच पद्धतीच्या युनिक आणि ऑथेंटिक रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा।